अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आले आणि त्यानंतर संपूर्ण जगाच्या अर्थकारणावर परिणाम झाल्याचं बघायला मिळतंय। सुवर्ण नगरीवरती देखील हा परिणाम बघायला मिळतोय। गेल्या 2 महिन्यांचा जर विचार केला तर सोन्यामध्ये सातत्यानं वाढ होते आहे। आज हा सोन्याचा दर 90,200 इतका विक्रमी पातळीवरती जाऊन पोहोचलेला आहे। आगामी काळात देखील सोन्याचे दर वाढतील असा अंदाज सोने व्यावसायिकांनी केलेला आहे। जळगावच्या सुवर्ण नगरीमध्ये भंगाळे गोल्ड या शोरूममध्ये आपण आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतोय की ग्राहक थोडेसे कमी झालेले दिसत आहेत। त्या पाठीमागील कारणाचा विचार केला तर सोन्याचे वाढलेले दर हे सर्वसामान्य ग्राहकाच्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत आणि या दरामध्ये सोनं खरेदी करणं खरं तर परवडणारं नाही। मात्र गरज आहे, घरात विवाह आहे आणि म्हणून काही गरजवंत ग्राहक या ठिकाणी सोनं खरेदी करताना बघायला मिळत आहे। सोने व्यावसायिकांनी मात्र सोन्याचे दर पुढील काळात वाढणार आहेत आणि त्यामुळे ग्राहकी देखील वाढेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे। आज धुलीवंदनचा दिवस आहे। आज सोन्याचे भाव 90,000च्या वरती आज गेलेले आहे। इतिहासात हा सर्वात हायेस्ट भाव झालेला आहे। याच्या मागचं मुख्य कारण ट्रम्प इफेक्ट आहे। जे टॅरिफ रेट्स जे लागू झालेले आहे त्याचा इफेक्ट आहे। बाकी मार्केट्सवरती याचा परिणाम पडतो आहे आणि थेट सोन्याचे भावमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे एवढे सोन्याचे भाव आज आपल्याला वाढलेले पाहायला भेटले। जवळजवळ जानेवारीमध्ये सोन्याचे भाव हे 75,000 रुपये होते आणि 3च महिन्यात हे जे प्रोजेक्शन होतं 2025च्या एंडपर्यंत सोन्याचे भाव 90,000 होतील असं एक प्रोजेक्शन होतं फेब्रुवारीमध्ये। पण हे 3च महिन्यात सोन्याचे भाव टॅरिफ वॉरमुळे आलेले आहे एवढे। आता भविष्यात हे जर काही नेगोशिएशन झालं नाही US आणि बाकी कंट्रीजमध्ये तर हे सोन्याचे भाव जवळजवळ 95,000च्या वरती जायची शक्यता आहे। कशामुळे जातील असं वाटतंय 95? टॅरिफ रेट वॉर जे चालू आहे, आता US एका कंट्रीवर लावतो आहे, ती कंट्री पण USवर लावते, तर याच्याने इकॉनॉमी खूप इफेक्ट होईल आणि थेट याचा परिणाम सोन्यावरती होईल। ग्राहकांवर कसा परिणाम होईल? आता ग्राहकांचा आपण विचार केला तर 75,000 भाव होता जानेवारी। 3च महिन्यात भाव 90वरती आलेले आहे। ग्राहकांनी 80मध्ये सोनं घेतलं, 82, 83, 85पर्यंत सोनं घेतलं, पण एवढं 90,000 आता भाव झालेला आहे। तर अजून भाव वाढतील तर त्याच्या पहिले ग्राहक आजच सोनं घेऊन घेत आहे। काय सांगाल, आज सोन्याचे दर 90,000च्या पुढे गेलेले आहेत। तुम्ही सोनं खरेदी करायला आलेला का? सोन्याचे दर कमी व्हायला पाहिजे आणि सोन्याचे दर एवढे आकाशाला भिडत आहे तर आईवडिलांनी काय करावं, मुलांचे लग्न कसे करावे हाच विचार खूप पडतो आणि त्या भीतीने दुकानात जायचं की नाही जायचं ही चिंता खूप मनाला म्हणजे मानसिक ताण देऊन जाते। तरी तुम्ही खरेदी करायला आला 90चा भाव, पण मग आता नावीलाच आहे ना। काय नाईलाज कारण काय? कारण म्हणजे आता मुलांचं लग्न जर जमलेलं आहे तर आपल्याला द्यावंच लागणार आहे। देवाणघेवाण तर करावीच लागते ना लग्न कार्यात। बजेट कोलमडलंय का आपलं? हो, खूपच बजेट कोलमडलेलं आहे। फायदा पण होणार आहे, सोन्याची गुंतवणूक फायदेशीरच आहे फायदेशीर, पण मग आता घेताना कॅश मोजावी लागते ना। घेताना परवडत नाही। घेताना परवडत नाही, बजेटाच्या म्हणजे आवकच्या बाहेर चाललं जातं दुकानात आलं म्हणजे। आज भाव माहिती होते तुम्हाला इथे किती भाव आहे? हो, 90च्या पुढे चालला ना भाव। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।